खरं तर आपण पाहिलं गेल्या 20 ते 25 दिवसापासून अनेक विद्यार्थी जंतर मंतर येथे कथित पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करत आहेत. आपण जर पाहिलं तर या आंदोलनाची सुरुवात आपल्या देशातले ज्यांना शिक्षण तज्ज्ञ असं संबोधलं जातं, ज्यांनी आईस्टूप सारखी संकल्पना लडाख सारख्या ठिकाणी आणली, खरं तर असे महान व्यक्ती म्हणजे सोनम वांगचुक सर हे अनेक दिवसापासून उपोषणाला बसले होते. परंतु आपण जर पाहिलं तर ह्या मोदी सरकारने, या हिटलरशाही सरकारने त्यांच्याशी चर्चा विनिमय न करता, त्यांच्याशी कुठली चर्चेसाठी न जाता अक्षरशः ते आंदोलन तोडवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. अक्षरशः ते आंदोलन तोडवण्यासाठी त्यांनी लाठी हल्ल्याचा वापर केला. आम्ही तर असेही आरोप करेल की त्या लाठी हल्ला करण्यामध्ये RSSचा देखील सहभाग होता. RSSचे भरपूर कार्यकर्ते त्या ठिकाणी लाठी घेऊन त्या हल्ल्यामध्ये जे तरुणाई सहभागी झाले होते त्यांच्यावरती अमानुषपणे लाठी हल्ला केला. खरं तर आम्ही मगाशी घोषणा दिल्या की दिल्ली पोलीस आहे परंतु पिंपरी चिंचवड पोलीस लभ यू. कारण पिंपरी चिंचवड पोलीस ही नेहमी सहकार्याची भूमिका ठेवतात, परंतु दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारे ज्या तरुणाईंवरती जो अत्याचार केला, जो लाठी हल्ला केला, खरं तर त्याचा निषेध आम्ही करतो. खरं तर या सरकारला जाग यायला पाहिजे होती की आपण कोणावरती लाठी हल्ला करतोय. तरुणाईला या देशाचं भवितव्य म्हणून पाहिलं जातं आणि आज त्याच भविष्यावरती जर तुम्ही लाठी हल्ला करत असाल तर खरंच ही कृती अमानुष आहे. खरं तर या राज्यातून सर्वात पहिला पाठिंबा आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केला होता. आम्ही आज खरं तर सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलो होतो. परंतु येणाऱ्या काळात जेव्हा CJP पार्टी असेल किंवा या पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थी असेल, जेव्हा या शिवसेनेला हाक देईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे या ठिकाणी उभे राहू. खरं तर आणखीन एक महत्त्वाची बाब सांगायची म्हणलं तर नेहमीप्रमाणे फडणवीस साहेबांना विचारण्यात आलं, आंदोलनाबद्दल विचारण्यात आलं तर वेगवेगळी प्रतिक्रिया त्यांच्या बागलबच्च्यांनी दिलेली असेल किंवा त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. खरं तर विद्यार्थ्यांचं समर्थन आज फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे होतं, परंतु नेहमीच्या शैलीत, त्यांच्या आकडेवारीच्या शैलीत त्यांनी ते उत्तर दिलं आणि त्यांच्या उत्तरात ते म्हणतात की काँग्रेसच्या काळात एवढ्या वेळी पेपर फुटी झाली, अरे त्यांच्या काळात झाली म्हणून तर आम्ही तुम्हाला बसवलं ना, आणि तुमच्या काळात तरी काय होतंय म्हणजे. आणि त्यांचे जे बागलबच्चे आहेत म्हणजे जे मंत्रिमंडळातले काही मंत्री असेल, जे विद्यार्थी तरुणाई आंदोलनाला बसलेत त्यांना काही जण अतिरेकी म्हणतात आहेत. म्हणजे पुढं आता हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? जंतर मंतर इथे जे आंदोलन करण्यासाठी गेलेले जे विद्यार्थी तरुणाई, त्यात महाराष्ट्राचे तरुणाई देखील त्या ठिकाणी सहभागी आहेत. मग हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? आज या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की पिंपरी चिंचवड शहरात देखील जर विद्यार्थ्यांनी हा लढा चालू ठेवला तर निश्चितच शिवसेना त्यांच्या संघ रस्त्यावरती उतरून तो लढा पूर्ण करेल.